हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. सौगात मोदी उपक्रम हे भाजपचं ढोंग. खासदार संजय राऊतांची टीका. मुस्लिम बहुल भागात मतं वाढवून दाखवण्यासाठी षडयंत्र असल्याचा संशयही व्यक्त. शिवरायांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरची पोलीस कोठडी आज संपणार. कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयासमोर हजेरी. कडेकोट बंदोबस्तामध्ये कोरटकरला कोर्टात आणणार. सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिक आणि त्र्यंबकेश्वर अशी नावं लावण्याचा प्रयत्न. मंत्री गिरीश महाजन यांची माहिती. साधू महंतांमधील वादावरती सरकारकडनं तोडगा. दिशा सॅलियन मृत्यू प्रकरणाला नवा अँगल. वडिलांचे विवाहबाह्य संबंध आणि आर्थिक सणसणीतनं आत्महत्या असा पोलिसांचा निष्कर्ष. मालवणी पोलिसांच्या आधीच्या क्लोजर रिपोर्टमध्येही आत्महत्याच असल्याचं नमूद. दिशा सॅलियनच्या शवविच्छेदन अहवालातनं सत्य समोर. संजय राऊतांची प्रतिक्रिया. ठाकरे कुटुंबावरती चिखलफेक करणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे. राऊतांचा हल्लाबोल. लाडकी बहीण योजनेला आयकर विभागाचा असहकार. लाभार्थ्यांची माहिती न दिल्यामुळे लाडक्या बहिणींची पडताळणी रखडली. पुस्तकाला वह्यांची पानं लावण्याच्या नियोजनशून्य निर्णयामुळे राज्य सरकारचे 63 कोटी वाया. वह्यांची पानं लावण्याचा फायदाच होत नसल्यामुळे निर्णय मागे. छत्रपती संभाजीनगरमध्ये दत्तक घेतलेल्या 4 वर्षाच्या चिमुकलीची आई-वडिलांकडून निर्घृण हत्या. 15 दिवस उपाशी ठेवून अमानुष छळ. मारहाण करून दिले अंगावर चटके. कुटुंब संकल्पना नष्ट होत चालली आहे. मुलगा आणि आई-वडिलांमधील संपत्तीच्या वादाच्या खटल्यात सुप्रीम कोर्टाचं निरीक्षण. देश एक कुटुंब एक व्यक्तीच्या उंबरठ्यावर असल्याचं मत. रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानींच्या संपत्तीत गेल्या वर्षभरामध्ये 1 लाख कोटी रुपयांची घट. जगातल्या 10 अव्वल श्रीमंतांच्या यादीतनं बाहेर, पण आशियातल्या सर्वात श्रीमंत व्यक्तीचा मान कायम. आयपीएलमध्ये हैदराबादला पंचा लखनौने हरवलं. शार्दूलच्या 4 विकेट्स आणि पूरण मिशेल मार्शच्या अर्धशतकांच्या जोरावर मिळवला विजय. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. गेले काही दिवस